नमस्कार मित्रांनो. आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. समृद्धीमध्ये पूजेची तयारी चालू असते त्यावेळी कांचन आरोहीला म्हणते, अरुंधती नाहीये तर किती सुकल्यासारखं वाटतंय ना, नाहीतर ती या सगळ्यामध्ये पुढे पुढे असायची. देव करो आणि ती लवकरात लवकर ठणठणीत बरी होऊन घरी येवो. अनघा म्हणते, आजी काही वेळासाठी का होईना पण ताईला शुद्ध आली होती ना, मग ती नक्की बरी होईल. आरोही म्हणते, त्यांच्या इच्छाशक्तीच्या बळावर त्या लवकरात लवकर बऱ्या होतील. बघाच तुम्ही. तर अनघा म्हणते, आणि तिचं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही. कांचन म्हणते, तसं जर झालं ना तर तुम्हा दोघींची जरीच्या साडीने ओटी भरेन मी. चला आता आटपा लवकर अनिश येईल इतक्यात. संजना मनात विचार करते, देव करो आणि ती लवकरात लवकर ढगात जावो, त्याशिवाय आम्हाला मुक्ती मिळणार नाही. त्यानंतर अनिश आणि ईशाच्या हातून पूजा केली जाते. आरती करत असताना अनिरुद्धला दरवाजा आड तिथे अरुंधती दिसते आणि तो संजनाला दाखवायला लागतो. त्यावेळी मात्र तिथे कोणीच नसतं. संजना अनिरुद्धला म्हणते, तुला भास झालाय तिथे कोणीही नाहीये. तर अनिरुद्ध मात्र म्हणत असतो की मला दिसली ती आत्ता इथे. त्यानंतर कांचन ईशाला म्हणते, आज पूजा अतिशय छान झाली ना, अगदी मनाप्रमाणे झाली. आज अरुंधती इथे असती तर आनंदाने तुझी पाठवणी केली असती. घरातला एकही क्षण अरुंधतीशिवाय पूर्ण झाला नाही. तेवढ्यात अरुंधती तेथे येते आणि ती म्हणते, आत्ताही नाही आई. तिला तेथे पाहून संजना आणि अनिरुद्ध सोडले तर बाकी सगळ्यांना खूप आनंद होतो. अरुंधती म्हणते, माझ्या मुलीची पाठवणी आहे आणि मी नाही असं होईल का. ईशा तर अरुंधतीला आनंदाने मिठीच मारते. तर अनिरुद्ध संजनाला म्हणतो, मी म्हणालो होतो ना तुला अरुंधती आहे, हा माझा भास नाहीये, ती बघ. तर संजना लगेच म्हणते, अरुंधती तू. तर अरुंधती तिला म्हणते, माझ्या मुलांना जोपर्यंत माझी गरज आहे तोपर्यंत मी कुठेही नाही जाणार संजना. तुम्हाला आश्चर्य वाटतंय की दुःख होतंय. अनिरुद्ध म्हणतो, अरुंधती तुझा तर ॲक्सिडेंट झाला होता ना. आणि तो अभिला म्हणतो, ही तर ICU मध्ये होती ना. तर अभि म्हणतो, बाबा तुम्ही सुद्धा हॉस्पिटलमध्ये होतात ना हार्ट अटॅकच्या वेळी, तेव्हा मीच तुम्हाला मदत केली होती. तर संजना म्हणते, अच्छा ही सुद्धा. तर अरुंधती लगेच म्हणते, त्यांच्यासारखं नाटक केलंय का असं विचारायचंय का तुला. हो, काही इलाज नव्हता आणि इच्छा तर त्याहून नव्हती. तर संजना म्हणते, पण तू वाचलीस कशी. ॲक्सिडेंट झाला तेव्हा आम्ही बघितलं तेव्हा तर तू. कांचन लगेच म्हणते, म्हणजे अरुंधतीचा ॲक्सिडेंट होताना तुम्ही बघत होतात का तिच्या वाईटावर उठलात. तर अरुंधती म्हणते, वाईट त्यांनी नाही आई, वाईट मीच केलंय त्यांचं. त्यांना मी त्यांच्या मनाप्रमाणे वागू दिलं नाही, त्यांची मनमानी सहन केली नाही, वाईटच केलं मी त्यांचं. ते कमावते, त्यांचा बाहेर ख्यालीपणा मी मुकाट्याने सहन केला नाही, त्यांच्या व्याभिचाराकडे डोळेझाक केली नाही, त्यांच्यापुढे हात पसरले नाही, स्वतःच्या पायावर उभी राहिले. अरुंधती देशमुखची अरुंधती केळकर झाली. प्रत्येक आलेला अनुभव ताठ मानेने जगले. नाव मिळवलं, पैसा कमवला, त्यांनी गमावलेला आदरही कमावला. त्यांच्यासाठी वाईटच केलं नाही का मी आई. मुलांना सुद्धा माझ्या विरोधात भडकावण्याचा प्रयत्न केलात तुम्ही. आठवतंय ना अनिरुद्ध तुम्हाला, तुम्ही मला ईशाच्या शाळेत सुद्धा न्यायचा नाहीत का, तर मला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून. पण आईला शब्दांची नाही भावनांची भाषा समजते अनिरुद्ध. आणि तुम्हाला येतं की एवढं फाडफाड इंग्लिश बोलता. पण काय झालं, आज तुम्ही कुठे आहात आणि मी कुठे आहे. आज माझ्याबरोबर माझं अख्खं कुटुंब आहे. आणि तुमच्याबरोबर. तर संजना म्हणते, माझ्याबद्दल एक अक्षरही बोललीस ना तर बघ हा. तर अरुंधती तिला म्हणते, का तू कोण आहेस, तुझ्याबद्दल मी काही न बोलायला. पूर्वी यांची मैत्रीण म्हणून तू यायचीस तेव्हा थोडी वचकून होते मी तुला, पण पूर्वी, आता नाही. माझ्या लग्नाच्या 25व्या वाढदिवशी माझ्याच पलंगावर माझ्याच नवऱ्याबरोबर तू. आणि अरुंधतीला मात्र ते सगळे क्षण आठवत असतात. अरुंधती म्हणत असते, देवसुद्धा तुला माफ करणार नाही. मी तर माणूस आहे, पण याचा जास्त दोष मी अनिरुद्धनाच देईन, कारण नातं त्यांचं आणि माझं होतं, तुझं माझं नव्हतंच. पण तुम्ही तर सगळी लाजच सोडलीत अनिरुद्ध. मैत्रीण म्हणून हिला घरात घेऊन येत राहिलात आणि 12 वर्ष हिच्याशी असलेलं नातं लपवून ठेवलं. ज्यावेळी ते उघडकीला आलं तेव्हा सगळं माझ्यामुळेच कसं घडलं म्हणून मला दोष देत राहिलात. मी तुमच्याशी घटस्फोट घेतल्यानंतरही माझ्यावरचा हक्क सोडायचा नव्हता तुम्हाला. थोडक्यात काय, गुलामाने गुलामी जुगारली हे राजाला शेवटपर्यंत सहन झालं नाही. पण नंतर बाहेर पडले, कारण मला माझ्या मुलांसमोर अशी स्त्री उभी करायची नव्हती जी गुलामगिरीत समाधान मानेल, अन्याय सहन करेल. ती ईशाकडे बघतच म्हणते, आज माझी मुलगी तिच्या सासरी जाणार, अनोळखी माणसांबरोबर राहणार, प्रेमाने वागणार, उत्तम संसार करणार. पण उद्या जर तिच्यावर अन्याय घडला तर तो सहन न करण्याची हिंमत तिच्यात असायलाच हवी. मी आई म्हणून अशा तिला अनेक गोष्टी शिकवल्यात, तसं हेही शिकवणार. मी माझ्या मुलांनाही दाखवून देणार की तुम्ही जर तुमच्या बायकांशी असं वागलात तर त्या सहन करणार नाहीत.
रडत कडत तुमच्याबरोबर जगत राहणार नाहीत, तर त्याही बाहेर पडतील. ज्या प्रेमाची, त्यागाची, निष्ठेची, समर्पणाची अपेक्षा तुम्ही तिच्याकडून करता, त्याच सगळ्या अपेक्षा तीही तुमच्याकडून करणार. मग तुम्ही त्या पूर्ण करायलाच हव्यात. बापाचं आभाळ एक वेळ कोरडं होईलही, पण आईची जमीन कधीच मुलाला उपाशी ठेवत नाही. अनिरुद्ध, तुम्ही विचारता ना आई कुठे काय करते? ती जगते तिच्या मुलांसाठी, तिच्या घरासाठी आणि तिच्या घरट्यासाठी. अनिरुद्ध म्हणतो, म्हणजे मी यातलं काही केलेलं नाहीये? अरुंधती म्हणते, केलंत का? सांगा ना, खरंच केलंत का? मी सरसकट सगळ्या पुरुषांविषयी नाही बोलत आहे अनिरुद्ध, कारण आशुतोषसारखी चांगली वागणारी माणसंही मी पाहिलीत. तुम्ही मुलांसाठी नाही जगलात. तुम्ही मुलांसाठी काय काय करू शकता हे दाखवण्यासाठी जगलात. करण्याच्या बदल्यात सतत कौतुकाची अपेक्षा ठेवली. आज मुलांच्या तुमच्याबद्दलच्या आठवणी तुम्ही काय काय दिलत याच्या आहेत, आणि माझ्या मी काय काय केलं याच्या आहेत. अनिरुद्ध, एवढे जगभर फिरायचात तुम्ही, पण तरीही तुम्हाला घरचं अन्न लागायचं म्हणून रात्री अपरात्री मी तुमच्यासाठी उठून स्वयंपाक करायचे. त्यानंतर तुम्ही माझ्या जवळही यायचा नाहीत. का? तर माझ्या अंगाला मसाल्यांचा वास येतो म्हणून. मीच मूर्ख, कष्ट करून आलेल्या नवऱ्याच्या अंगाला आलेल्या घामाच्या वासाला पवित्र मानत होते. अनिरुद्ध म्हणतो, अरुंधती, हा तुझ्या माझ्यातला प्रश्न होता, असं चव्हाट्यावर मांडू नकोस. तर अरुंधती म्हणते, तुम्हीच आणलत की सगळं चव्हाट्यावर. संजनाला माझ्याबद्दल जे जे सांगितलं ते फक्त तुमच्या माझ्यातलं होतं अनिरुद्ध. तुम्ही हे सगळं चव्हाट्यावर आणलत. या सगळ्याचा आपल्या मुलांवर खूप परिणाम झाला. नात्याची एक अत्यंत घाणेरडी बाजू तुम्ही त्यांना दाखवली. अनिरुद्ध म्हणतो, म्हणजे मुलांच्या बाबतीत जे जे वाईट झालं ते मी केलं, आणि जे जे चांगलं झालं ते तू केलंस. तू असं बोलतीयस जणू बाप काहीच करत नाही. सगळं जे करते ते आईच करते. तर अरुंधती विचारते, तुम्ही बाप म्हणून काय केलंत? मुलांच्या आईला घराबाहेर काढलत आणि ही गचकड्याची भावली घरात घेऊन आलात. ना ती माझ्या मुलांची आई होऊ शकली, ना तुमच्या आई वडिलांची सून होऊ शकली. अनिरुद्ध, तुमच्या एका चुकीमुळे संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं. तुम्ही जर वेळीच संजनाचा मोह सोडला असता तर आज हे कुटुंब एक हसरं आनंदी कुटुंब असलं असतं. अनिरुद्ध म्हणतो, किती राग आहे माझ्याबद्दल तुझ्या मनात अरुंधती. आज मला नावं ठेवताना तू संजनाला सुद्धा सिंपती द्यायला लागली आहेस. तर अरुंधती म्हणते, हो, मला नेहमीच तिच्याबद्दल वाईट वाटतं. तिला बिचारीला असं वाटलं की तिचं सौंदर्य पुरेसं आहे अनिरुद्धला मुठीत ठेवायला. बाकी तू जे काही वागलीस त्याची शिक्षा तुझ्या नशिबात लिहिलेली असेलच. पण एक लक्षात ठेव, तू आई आप्पांशी जे वागलीस आणि माझा राग सतत घरच्यांवर काढत राहिलीस, हे मात्र तुझं चुकलंच. संजना म्हणते, तू फक्त या घरातून गेलीस, त्यांच्या मनातून नाही. अरुंधती म्हणते, कारण आईची जागा कोणी घेऊच शकत नाही संजना. निसर्गाची रचनाच आहे तशी. मूल वाढतं इतरांमध्ये, पण ते जन्माला यायच्या आधी 9 महिने आईच्याच पोटात वाढलेलं असतं. जी नाळ जोडलेली असते ती फक्त त्या दोघांची असते. उगाच नाही जगभर आईचे गोडवे गायले जात संजना. तू तुझ्या सोन्यासारख्या मुलाला तुझा सहवास नाकारलास. जन्माला घालून सोडून देणाऱ्यातली मी नव्हतेच. आयुष्यभर माझ्या मुलांचं सगळं नीट चाललंय ना, त्यांना कुठली अडचण नाहीये ना, हे मी बघणारच. आई आप्पांना फसवून त्यांची जागा सुद्धा तू स्वतःच्या नावावर केलीस. पाणी पाण्याकडे जातं तसं फसवणुकीच्या उद्योगात तुम्ही दोघं बरोबर एकमेकांना साथ देत राहिलात. म्हणजे ज्या सुखासाठी तुम्ही हे सगळं केलं ते तुम्हाला कधी लाभलंच नाही. तुम्हाला काय वाटलं, मला मारून तुम्हाला हे मिळेल? पण असे मी मरणारच नव्हते अनिरुद्ध. माझ्या संपूर्ण कुटुंबाची पुण्याई आणि त्यांचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी. मी अशी मरणारच नव्हते. तर संजना म्हणते, अरुंधती, आम्ही काहीही केलेलं नाहीये. तर अरुंधती म्हणते, मग भोसले बिल्डर खोटं बोलला का माझ्याशी? संजना म्हणते, तो काहीही बोलेल. पुरावा आहे का तुझ्याकडे? तर यश लगेच ती रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवतो. तर संजना म्हणत असते, हे सगळं खोटं आहे, या सगळ्यात माझा हात नाहीये. आणि ती अनिरुद्धकडे बोट दाखवतच म्हणते, हे सगळं याने केलंय. तर अनिरुद्ध तिला म्हणतो, संजना, हा सगळा तुझा प्लॅन होता. संजना म्हणते, कशावरून? हे सगळं तू केलंयस आणि आता तू बोललास म्हणून कोणी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीये. अनिरुद्ध म्हणतो, संजना, लक्षात ठेव, मी जर बुडायला लागलो ना तर एकटा बुडणार नाही, तुला घेऊन बुडणार. तर अरुंधती म्हणते, वा वा वा, माझ्या निष्ठेवर आणि विश्वासावर पाय देऊन स्वतःचा संसार थाटायला निघाला होतात तुम्ही. तर संजना म्हणते, अरुंधती, हे असले पुरावे कोर्टात ग्राह्य धरले जात नाहीत. तर अरुंधती म्हणते, नाही नाही संजना, आता मी कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबणारच नाहीये. मी तुम्हा दोघांना आता सामान बांधण्या इतकाही वेळ देणार नाही. तुम्ही दोघांनी आत्ताच्या आत्ता या घरातून निघायचं. तर अनिरुद्ध म्हणतो, आम्ही का निघायचं? हे घर आमचं आहे. अरुंधती म्हणते, आता हे घर तुमचं नाहीये, हा तुमचा या घरातला हिस्सा. पैसा मिळाला की सगळं मिळवलं असं वाटायचं ना तुम्हाला? हे घ्या आणि निघा इथून. तर आप्पा अरुंधतीला विचारतात, हे पैसे कुठून आणलेस तू?
अरुंधती म्हणते, आप्पा मी त्या दिवशी जे गायले त्याचे पैसे मिळाले आणि मला त्यांनी पुढच्या फिल्मसाठी सुद्धा फायनल केलंय, त्याचा हा चेक. तर यश म्हणतो, आई तू फिल्म साईन केलीस? अरुंधती म्हणते, एक नाही यश, त्यांनी मला पुढच्या 2 फिल्मसाठी गायिका म्हणून निवडलंय. आज आशुतोष असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. आपल्या माणसाला आपल्या यशाचं कौतुक असणं, आपल्या यशात आनंद असणं, ही गोष्ट आता माझ्या आयुष्यात असणार नाही. तेवढीच एक तक्रार आहे आता माझी परमेश्वराकडे, बाकी काहीच नाही. अरुंधती अनिरुद्धला तो चेक देत असते आणि त्याला म्हणत असते, निघा आता इथून, आता तुमची जागा या घरात नाही. अनिरुद्ध म्हणत असतो, अरुंधती चुकलं माझं, प्लीज मला या घरातून हाकलू नकोस. अरुंधती म्हणते, तुम्ही एकटे असतात तर कदाचित मी विचारही केला असता, पण आता तुमच्याबरोबर ही संजना आहे आणि एकत्र राहण्याचं वचन दिलं आता तुम्ही तिला. तुमचं आता या घराशी असलेलं नातं कायमचं तुटलं. अनिरुद्ध म्हणत असतो, अगं तूही बाहेर गेली होतीस ना, पण आलीस ना परत? अरुंधती म्हणते, हो, कारण मी नाती जपू शकले. अनिरुद्ध म्हणतो, मग तू मला आणि माझ्या आईला सुद्धा वेगळं करत नाहीयेस का? तर कांचन म्हणते, अनिरुद्ध तुम्ही कसेही वागा, पण आईने तुमच्यावर प्रेमच केलं पाहिजे हा अट्टहासच चुकीचा आहे. अरे आई असली तरी ती शेवटी एक माणूस आहे, तिच्याशी माणसाप्रमाणे वागा, म्हणजे ती कित्येक जन्म तुमच्यावर आई होऊन आभाळा एवढी माया करेल. तर आप्पा म्हणतात, अनिरुद्ध आता आम्हालाच तुझ्याबरोबर राहायचं नाहीये, जा तू. अनिरुद्ध सगळ्यांना एकामागे एक हाका मारत असतो. तर ईशा सुद्धा म्हणते, बाबा मी आजपर्यंत तुमचं ऐकून आईला वाटेल ते बोलले, पण आज मला तिचा शब्द आणि शब्द पटतोय, मी तिला काहीही सांगणार नाहीये. तर अनिरुद्ध म्हणत असतो, अभि तू माझा मुलगा आहेस ना रे, मी तुझा हिरो होतो ना, सांग ना तुझ्या आईला. तर अभि म्हणतो, म्हणूनच तर मला जास्त वाईट वाटतंय बाबा, आपल्या हिरोचं खरं रूप इतकं घाणेरडं आहे, तुमच्यावर आता विश्वासच राहिला नाहीये माझा, जा तुम्ही. अनिरुद्ध अरुंधतीला म्हणत असतो, तुला काय वाटलं, हे पैसे तू माझ्यासमोर टाकशील आणि मी घर सोडेल, माझ्या आई वडिलांना, माझ्या मुलांना सोडेल? नाही सोडणार, नाही जाणार मी इथून. तर संजना अनिरुद्धला म्हणत असते, चला आपल्याला पैसे मिळालेत ना. अनिरुद्ध तिच्यावर ओरडतच म्हणतो, तुला जायचं असेल तर तू जा, मी इथून जाणार नाही. ही बाई माझं घर हडपेल, माझ्या आई आप्पांना फसवून सगळं घेऊन टाकेल ही. अरुंधती त्याला म्हणते, आता तुमच्या हातून सगळं निसटलंय अनिरुद्ध, मुकाट्याने इथून बाहेर जा, नाहीतर. तर अनिरुद्ध तिच्यावर ओरडतच म्हणतो, नाहीतर काय, बोल ना. तर अरुंधती म्हणते, नाहीतर मला तुमच्या पातळीवर उतरावं लागेल अनिरुद्ध, माझं घर जपण्यासाठी आता मी तेही करेन. मला मारण्याचा प्रयत्न केलात तुम्ही, याबद्दल तुम्हाला आणि संजनाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ते मी बघेल. आणि हे सगळं व्हायला नको असेल तर शांतपणे इथून निघा, नाहीतर आता आपण कोर्टातच भेटू, जा इथून. अरुंधती पुढे पुढे आणि अनिरुद्ध मागे मागे असं करत करतच अनिरुद्ध दरवाजाच्या बाहेर येतो. त्यावेळी अरुंधती त्याला म्हणते, आठवतंय ना तुम्हाला, मी माझ्या मैत्रिणींना भेटायला गेले होते आणि मला घरी यायला जरासा उशीर झाला, तर तुम्ही मला घराच्या बाहेर काढलं होतं. आज वेळ तीच आहे, पण घराच्या बाहेर मी नाही, तुम्ही आहात. आणि ती संजनाला म्हणते, तुला हाताला धरून मी घराच्या बाहेर काढू शकते, त्यापेक्षा तूच जा. तर संजना घराच्या बाहेर येते. तर अरुंधती अनिरुद्धला म्हणते, अनिरुद्ध देशमुख, आता या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद झालेत, तुमचा आणि आमचा संबंध कायमचा संपला. आई कुठे काय करते असं म्हणायचात ना तुम्ही, आज तुम्हीच बघा. एक आई जसं घर सावरू शकते, कुटुंबाला एकत्र बांधून ठेवू शकते, तसं कोणीही करू शकत नाही. आणि ती अनिरुद्ध संजनाच्या तोंडावर घराचा दरवाजा बंद करते आणि यश, ईशा, अभि अरुंधतीला मिठी मारतात. आणि आई खरंच कुठे काय करते हे सगळ्यांना समजतं. तर तुम्हाला आई कुठे काय करते या मालिकेचा आजचा शेवटचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.